कागलमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. श्रीमंत हिंदूराव घाटगे विद्यामंदिर इमारतीचे देखील झाले लोकार्पण. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद. आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी केल्याबद्दल राजे समरजित सिंह घाटगे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांची आठवण काढून काही क्षण झाले भावूक. सभामंडपही झाला भावूक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपलं आयुष्य शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी केले व्यतीत. शाहू महाराजांचा विचार हा समतेचा आणि ममतेचा विचार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक क्षणासाठी आपल्याला आमंत्रित केल्याबद्दल कागल नगर परिषद आणि नामदार हसन मुश्रीफ, राजे समरजित सिंह घाटगे यांचे मानले आभार. नामदार मुश्रीफ, समरजित सिंह घाटगे, संजय बाबा घाटगे तसेच संजय मंडलिक हे सगळे एकाच मंचावर आहेत म्हणजे ही युती नव्हे तर ही महायुती. सर्वांनी मिळून नांदा सौख्य भरे. ते म्हणाले, नेत्याने ठरवलं तर आपल्या अंडरस्टँडिंगने राजकारण सुरळीत करता येऊ शकतं. त्याने जनतेचे सर्वांचे हित साधता येतं. त्यांनी शाहू महाराजांच्या विषयी अनेक गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, नामदार हसन मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राहुल आवाडे, आमदार विनय कोरे, माजी आमदार संजय बाबा घाटगे, कागल नगर परिषद मुख्याधिकारी अजय पाटणकर, नगराध्यक्षा सौ सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, KDCC बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, नगरसेवक प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, नगरसेवक दीपक मगर या सर्वांबरोबर कागल नगरपालिकेचे आजी माजी सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. त्याचबरोबर हजारोच्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
याचवेळी शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्याकडून प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ऊस आणि धनगरी घोंगडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम शाहू महाराजांच्या कागलमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचं मी सहर्ष स्वागत करतो. प्रामुख्याने शाहू महाराजांचंही स्वागत करतो. आज कोल्हापूरमध्ये येताना आणि कागलमध्ये आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मुख्यमंत्री म्हणून बऱ्याच लोकांनी स्वागत केलेलं आहे. पण मी इथं आज हे त्यांना फक्त मुख्यमंत्री बरोबर माझे थोरले बंधू आज 2019 नंतर सभेला कागलला येतात, हे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. आणि मला साहेबांचा आभार व्यक्त करायचं की कोल्हापूरचा कार्यक्रम आज त्यांनी जे स्पीडमध्ये आवरला त्या तुलनेत त्यांनी कागलला भरपूर वेळ दिलेला आहे. कारण महाराष्ट्राच्या टोक्याच्या भूमिकेत झालेला संघर्ष राजकीय लग्न आपणच घडून आणलेला आहे. त्याच्यामुळे एवढा वेळ देणं हे आपल्याला बंधनकारक होतं आणि आपण तो दिल्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो. आज देवेंजींचं 2019 नंतर आणि चंद्रकांत दादांचं 2019 नंतर पहिली सभा ही कागलमध्ये होतीये. ही जरा वेगळी सभा होतीये कारण मुश्रीफ साहेब आणि मी एकत्र असताना पहिल्यांदा आपली सभा कागलमध्ये होतीये. आणि आपल्या आशीर्वादामुळं आपल्या सांगण्याप्रमाणे मुश्रीफ साहेब आम्ही आणि बाबांनी एकत्र येऊन 40,000 कोटीच्या वरती देशामधली एक क्रमांकची सगळ्यात मोठी कर्जमाफी जर कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्र शासनाने देवेंद्रजींनी केल्याबद्दल मी त्यांचा अभिनंदनचा ठराव मांडतो. 56 लाख शेतकऱ्यांना या राज्यामध्ये त्याचा फायदा झालेला आहे. त्याचबरोबर वीज माफी ही साहेब आपण केली. मला आपल्याला विनंती करायची आहे की कागलमध्ये आम्ही 2-3 तलाव सिलेक्ट केलेत. आम्हाला हा पायलट प्रोजेक्ट तुम्ही सँक्शन करून द्यावा. आणि मला वाटतं की महाराष्ट्रामधला चांगला फ्लोटिंग प्रोजेक्ट हा शाहू महाराजांच्या कागलमध्येच व्हावा, याचा एक शब्द आपण द्यावा ही मी आपल्या सगळ्यांच्या तर्फे विनंती करतो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काम देवेंद्रजींनी केलेलं आहे तर मी अभिमानाने सांगतो की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा कृतीतून वारसा जर कोणी चालवला असेल ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालवला आहे. आणि नगर परिषदेच्या वतीनं राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या साकारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण कागल नगरीचे ज्ञानदायिनी हिंदराव गाडगे विद्यामंदिर या शाळेचा जीर्णोद्धार लोकार्पण समारंभ आणि भव्य शेतकरी मेळावा यासाठी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बहिणी, आज आपण छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यांचं आज आपण अनावरण केलं. मी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा मनपूर्वक आभारी आहे. अनेक दिवस मी त्यांना विनंती करत होतो की त्यांनी कागलला यावं आणि जी आमची युती झालेली आहे नगरपालिकेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये जे प्रचंड यश मिळालेलं आहे त्याचं त्यांनी कौतुक करावं. मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. त्यांनी आज येण्याचं मान्य केलं आणि आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं. आज आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी पहिल्यांदा कागलमध्ये येत आहेत आणि अजितदादा नंतर येणं हे आमच्यासाठी अतिशय कष्टदायक होतं. मी मनपूर्वक त्यांचाही आभारी आहे
आणि आज नमस्कार. राजर्षी छत्रपती शाहू महाराज पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण व हिंदूराव घाडगे विद्यालय लोकार्पण व शेतकरी मेळावा कागलच्या या मुश्रीफ साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी मंडलिक साहेब देखील मंचावर आहेत, संजय घाडगे साहेब देखील मंचावर आहेत. त्यामुळे नुसती युतीच नाही, महायुती या ठिकाणी मला पाहायला मिळते आहे. मी एवढंच म्हणेन, नांदा सौख्य भरे. पण मी हे पाहतोय की नेत्यांनी ठरवलं तर किती अंडरस्टँडिंगने कामं होऊ शकतात, राजकारण चालू शकतं, सर्वांचं हित साधता येतं. तशा पद्धतीनं टीव्ही कॉलचा मजबूत जोड हा मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि मी समरजित राजे तुम्हाला देखील सांगतो, मुश्रीफ साहेबांनी, मी, चंद्रकांत दादांनी आम्ही तुमची सगळी जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही आहे.